कोणाला माहिती आहे? छेद समान करावे लागतील. हा, ठीक आहे. माईक बंद ठेवा. हा, हा, हम्म, हा, ठीक आहे. हा, हा, ठीक आहे, बरोबर आहे. काय करूया, जे समान छेद करायचे, समान छेद केल्यानंतर लहान मोठा ठरवायला तुम्हाला माहिती आहे, सोपं आहे ते. त्यासाठी छेद समान करूया. आता इथं छेद आहे 4, याचा छेद आहे 6. आता काय करायचं बघा, सोपी पद्धत. 4चा पाढा लिहायचा, 6चा सुद्धा पाढा लिहायचा. लिहा, तुम्ही वहीत लिहा तुमच्या. सर्वांनी लिहा वहीत. लिहिला? आता सामायिक शोधायचे, त्यामध्ये सामायिक. आपण सहमूळ संख्या काढताना जसे सामायिक शोधले ना, तसे सामायिक संख्या शोधायच्या. कोणत्या? 12. हा, आता यामध्ये काय करायचे, लहान सामायिक पाहिजे, सगळ्यात लहान सामायिक असते. हा, 24 आहे आणि 12 पण आहे. मग आपण लहान घ्यायचे. 12 आहे. 12 म्हणजे आपला छेद किती करून घ्यायचा आहे? छेद 12 करून घ्यायचा आहे. इथं 4 आहे, 4चे 12 करायचे. इथं 6 आहे, 6चे 12 करायचे. इथं जरा लांब घेतो मी. 5/6, 4चे 12 करायचे 6चे. आता इथं बघा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. म्हणजे कितीने गुणलं पाहिजे? 3 ने. मग 12 होणार. इथे 3 ने गुणले की इथं सुद्धा 3 ने गुणायचे. किती झाले सांगा आता? इथे झाले 9, इथे झाले 12. ओके. आता आपल्याला 6चे 12 करायचे आहेत. बघा, 6 1 6, 6 2 12. म्हणजे कितीने गुणावं लागेल? 2 ने. 6 गुणुले 2, तसंच वर सुद्धा गुणुले 2 करायचे. किती झाले बघा? 5 2 10, 2 12. म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळाला, तो लिहा. 9/12 मिळाला का? 9/12. हा, आणि 10/12. हा, 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 दिसेल. सईनं सांगितलं का? हा, चालेल सर.
एकदा समजल्यानंतर तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता. की आता छेद समान छेद असतील तर ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. सांगा आता. 10/12 मोठा आहे म्हणजे आपल्याला दिलेले अपूर्णांक किती आहेत? 3/4 आणि 5/6. बरोबर का? हे दिलेत. आता सांगा कोणता मोठा आहे? 5/6. हा 10/12 म्हणजेच 5/6 आहे. हे लिहून घ्या सगळं. इथं उत्तर आहे तुमचं. हा. होय होय. दुसरा घ्या. 5 आणि 6चा पाढा लिहा. सामायिक येणारी संख्या शोधा. नवीन या वर्षी 5वीत आलेली नवीन मुलं आहेत त्यांना, त्यामुळं या पद्धतीने त्यांना सोपं जाईल. हा, सर्वांना करू दे, त्यांना पाढे लिहून करतात ते. शर्वरी माईक चालू आहे तुझा. सर्वांचा आलेला आहे का 30चा माईक? हा, आता 5 ला कितीने गुणल्यानंतर येतं 30? 5 आहे 30. त्यामुळं 2 ला सुद्धा 6ने गुणायचं. 6 30. किती आला अपूर्णांक बघा. इथले तुम्ही 12/30. हा मोठा अपूर्णांक कोणता यामध्ये? 15/30 मोठा आहे. इथं बघा 2/5 आणि 3/6 मोठा कोणता आहे? 3/6.
हम्म. मी बोलतच नाहीये. हा, काय हवाय? लिहा, 7चा पाढा लिहा, सर्वांनी लिहा. 3चा पण लिहा आणि जिथं सामायिक संख्या येते ती घ्या. सात 7च्या पाढ्यात 12 नाही. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 12, 3 पाचशे 15, 18, 3 सत्ते 21. 21 संख्या सामायिक आहे. दोघांमध्ये पण आहे सामायिक. आता करा. दिसते ना बा. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 म्हणजे 3. दोन्हीकडे 3 घेतलं. पर इथं बघा, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाच 15, 3 संग 18, 3 सत्ते 21. इथं 7 घेतले, इथं पण 7 घेतले. तर गुणाकार करा आणि ठरवा लहान मोठेपणा. 21. हा, सांगतो. हा. आता बघा, अजून काही, अजून गणित घेतो मी. कुठे समजलं नाही सांग तुला. हॅलो. बर, यामध्ये हा, कुठे समजत नाही? पुढचे गणित घेऊया आणखी. मग इथं बघा, समान छेद आहेत, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग इथं हे आपल्याला दिलेलं गणित काय आहे? 4/7 आणि 8/3 दिलेला. यामध्ये ठरवायचं आहे कोण लहान कोण मोठा. मग हे 56 कोणाचे आहेत? 8/3 चे 56/21 आहे. 8/3 मोठा. आणखी 2 गणिते घेऊया, मग समजेल. छोटी छोटी गणिते घेऊया. रोहित, सांगत जा. मला इथे सगळेजण दिसत नाहीत, बघावं लागतं कोण आले कोण नाही. रोहित.
घेतो गणिताने. सोपं आहे, करा. छेद समान करा. लहान सामायिक शोधायचा. लहान सामायिक. हा, मी पाढे लिहिले का आधी? सुरुवात करा पाड्यापासून. हा, आपल्याला लहान घ्यायचं ना. 8 येतोय ना. हा, आधी पहिल्यांदा काय करा, छेद असेल, छेदाची संख्या लिहा दोन्ही, त्याचा पाढा लिहा, म्हणजे तो सामायिक शोधायचा. दोघांमध्ये पण सामायिक, दोघांमध्ये सामायिक असलेली संख्या शोधा, लहान सामायिक असलेली संख्या. आता आपल्याला इथं लक्षात घ्या, 4 दुनी 8 होतात. म्हणजे त्यानंतर इथं 2 घेतल्यानंतर इथं सुद्धा 2 ने गुणायचं आहे. इथं 8 गुणिले 1, 8 2, 6, 6/8, 2/8. म्हणजे मोठा कोणता आणि लहान कोणता? म्हणजे 3/4 मोठा अपूर्णांक आहे. इथले 3/4 आणि 2/8. हा, आणखी गणित द्यायला पाहिजेत का यावरचे? छेद समान करायचे आणखी हवेत? एक घेऊया आता फक्त, कारण परत तुम्हाला सोडवताना येणार आहे, तुम्हाला नक्की समजत जाईल. पुढे तुम्ही आणखी गणित या पद्धतीची सोडवणार आहातच, त्यावेळी सराव होईल. आधी पाढे लिहून घ्या, सर्वांनीच लिहा. ऐकून तुम्ही लिहू नका. बर, हा.
6 येत नाही. बर, काय करूया आपण. तुम्हाला वाटत असेल आपण पुढची संख्या घेतली तर आपलं गणित चुकेल की काय? हा, 3/6 आहे ना. बरं. तीन- पुन्हा चौक 12 हा. 6 1 6 6 आता 2 आहे. 6 आहे आणि 12. तर आपण काय करूया, पहिल्यांदा 6 छेद करूया आणि गणित सोडूया हा. त्यानंतर 12 छेद करून गणित सोडूया. तुम्हाला जर वाटत असेल की आपण सुरुवातीचा सामायिक लहान सामायिक घेतल्यानंतर उत्तर बरोबर येतं आणि आपण जर पुढे गेलो आणि मोठा सामायिक घेतला तर मग उत्तर आपलं चुकेल की काय असं वाटत असेल, दोन्ही घेऊन आपण तपासून पाहूया. पहिल्यांदा छेद 6 करा दोघांचाही. 3 दुनी 6, 4/6 झाले. इथे 6च राहणार. कोणता मोठा आहे सांगा? हं? 2/3. 2/3 हा मोठा आहे. आता दुसरी पद्धत. आता छेद 12 करा. 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 घेतले. इथं सुद्धा मग 4 घ्यायचे. 2 चौक 8, 3 चौक. इथे पण 12 करायचे. 6 एके 6, 6 दुनी 12, ते सुद्धा 2, 3 दुनी 6. आता इथे पण 12 छेद आहे, इथे पण 12 छेद आहे. मोठा पूर्णांक कोणता आहे बघा? 8/12 बरोबर. म्हणजे तुम्ही 6 घेतल्यानंतर सुद्धा उत्तर आपलं तेच आलेलं आहे. 12 घेतल्यानंतर सुद्धा उत्तर तेच आलेलं आहे. पण आपल्याला गुणाकार करायला सोपा पडतो लहान सामायिक घेतल्यानंतर. हम्म, त्यामुळे लहानच घ्या. पुढे जाऊन तुम्ही 24 घेतला, 24 घेतला तरी उत्तर आपलं हेच मोठा येणार आहे. 2/3 मोठा, 3/6 लहान अपूर्णांक असंच उत्तर येणार आहे. लिहून घ्या आणि मग क्लास थांबूया. इथे 9 वाजलेत. हा, हा चालेल. मग लेफ्ट व्हा. हा चालेल. चला बाय. कोणतं समजलं नाही त्यातलं? हा सांग सांग, प्रश्न सांग.
हा. ते काय करायचं आहे, टक्केवारी काढायची आहे. टक्केवारी अजून आपण शिकलो नाही ना. तो आता 11 ते 30 मध्ये किती संख्या आहेत सांग मग. 30 पर्यंत सांगितलं. किती, 6 काय? 11, 13, 1, 2, 3, 4, 5, 6. आता 11 ते 30 मध्ये एकूण संख्या किती आहेत सांग. 11 ते 30 मध्ये संख्या किती आहेत? 11 पासून 30 पर्यंत मोज. संख्या मोजायच्या सगळ्या, 11 ते 30 पर्यंत सगळ्या संख्या मोजायच्या आणि किती आहेत ते सांगायचे. एक, 20 संख्या आहे. हा, 20 संख्या आहेत आणि त्यापैकी 6 संख्या मूळ संख्या आहेत. गणित clear करतोय. 11 ते या संख्येत मूळ संख्या किती टक्के आहेत? 20 पैकी 6 संख्या मूळ संख्या आहेत, बरोबर. टक्केवारी काढायची. या पद्धतीची माहिती आहे तुम्हाला. या शून्यासाठी हा शून्य घालवला. 10 गुणिले 6, इथं 10च राहिले फक्त. 10 गुणिले 6, 60/2. 10 भाग येणार तुम्हाला. बेत्रिक 6, 0. एक केले, बेत्रिक 6, 0, 0. 30% येणार. टक्केवारी क्लिअर करा. पण इथपर्यंतच तुम्हाला माहिती आहे की 20 संख्या आहेत एकूण आणि त्यापैकी मूळ 6 आहे. टक्केवारी आपण ज्यावेळी तुम्ही टक्केवारी शिकाल त्यावेळी मग हे येणार तुम्हाला. कसं करायचं. हा, म्हणजे संयुक्त संख्या पण नाही समजल्या. संयुक्त म्हणजे आपल्या ज्या मूळ संख्या आहेत. हा, आता हे समजलं तुला. 30% उत्तर कसं आलं? 20. हा, एकूण संख्या 20 आहे. 11 ते 30 मध्ये एकूण संख्या 20 आहे. हा. हा, समजलंय तर ते ते एकटीला नाही समजलं, तिला सांगतो मी. ज्यांना समजले ते. हा, तुम्ही बाय करा आता समजले ते. हा, जिला समजलं नव्हतं ते. कोणत्या संख्या हे समजलं नाही का? आता मूळ सांगतो तुला पहिल्यांदा. संख्या लिहितो. एक संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. हा, मूळ नाही आणि संयुक्त पण नाही, ती सोडायची. आता 2 पासून सुरुवात करायची. 2, 3, 4, 5, 6, 7. आता तू तुझ्या वहीत लिही. 2 संख्या
कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये आहे? संख्या पूर्ण. एकच्या आणि दोनच्या पाड्या. आता तीनचं पण लिही तसं. एक दोन तीन. एक आणि तीनच्या पाड्यात आहे. तीन एक तीन आणि एक दोन तीन असं म्हणत गेले की एकच्या पाड्यात सुद्धा आहे. चारचं बघ. एक. हा. तीच मुलगी बोलते ना, ज्याला समजलं नव्हतं. ज्याला समजलं तीच बोलते. ज्यांना समजलं नाही ना त्यांनी बोला, इतरांनी जरा शांत बसा. पाचचं बघा. समजलेले शांत बसा. ज्यांना माहिती आहे त्यांनी शांत बसा. हा. पाच ही संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये आहे शोधा. एक. असं 100 पर्यंत आपण शोधू शकतो. आता फक्त हे उदाहरण म्हणून एवढे. आता जी संख्या एकच्या पाड्यात आणि तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे त्या शोधा. एकच्या पाड्यात 17. एक 7 आहे ते. एक 5. चारच आहे. जी एकच्या पाड्यात आणि तिच्या स्वतःच्या पाड्यात असते ती मूल. चार मध्ये एक आणि चारच्या आहे पण दोनच्या पण आहे ना. एकच्या आणि ती मूळ संख्या. एकच्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात ती मूळ. आता एकच्या पाड्यात पण आहे, तिच्या स्वतःच्या पाड्यात पण आहे आणि दुसऱ्या संख्येच्या पण पाड्यात आहे. अशा संख्या इथं बघा. चार ही संख्या एकच्या पाड्यात आहे, चारच्या पाड्यात आहे आणि सोडून इतर मग दोनच्या पण पाड्यात आहे. ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त. हे बघा, एकच्या आहे, सहाच्या आणि दोन आणि तीन मध्ये पण आहे. ही सुद्धा संयुक्त. आता मूळ मूळ संख्या 25 तुम्हाला मी लिहून दिल्या होत्या सगळ्या आणि ग्रुपवर टाकलेलं. आणि सोडून द्यायची, एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मग राहिलेल्या 74 संख्या संयुक्त आहेत. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. एक आणि दोनच्या आहे, एक आणि तीन, एक 5. मग अशा 25 मूळ संख्या आहेत त्या पाठ करायच्या. एक सोडून द्यायची. हा. हा, आता हे समजलं, सहमूळ राहिले ना. जोडमूळ समजलंय. जर सहमूळ घ्या.
जोडमूळ म्हणजे 25 चे काढा विभाजक, 39 चे विभाजक काढा. आधी विभाजक काढा. 25 चे विभाजक सांगा. 25 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यांमध्ये आहे सांगा. एक आहे 25. 3 चे आहे ना. आता तुम्ही अपूर्णांक सामायिक शोधा. सामायिक त्यात 25 आणि 39 मध्ये कोणती संख्या सामायिक आहे? एक सामायिक आहे. मग ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्येची जोडी असते म्हणजे दोन संख्या देतात आणि ती सहमूळ आहे का शोधा. तर दोघांचं जर विभाजक एक असेल सामायिक तर ही सहमूळ आहे. 12-13 काढा आता. हे 12-13 काढा. 12-13 काढा. दिसणार तिथे. हो. तुम्ही 12 आणि 13चे विभाजक काढा आणि 14-16 काढा तोपर्यंत. तुम्ही काढायचे ते दिसणार नेट आले फास्ट. वहीत काढा तुम्ही 12, 13, 14, 16. काढले? तुमच्या वहीत जर लिहिले असतील तर सांगा मला 12चे किती काढले विभाजक. 1, 2, 3, 4, 6 आहे ना. 6 दोन्ही 12 आणि 13चे 1 आणि 13. थांबा. ठीक आहे, ठीक आहे. हा, हा. आता 12 चे सामायिक कोणता आहे सांगा. 2 नाही 13 मध्ये. 13 2च्या पाड्यात 13 आहे. एक फक्त म्हणजे ती समूह संख्यांची जोडी आहे. 12 आणि 13 ही जोडी समूह संख्यांची आहे. एकच आला ना. आता 12, 14 आणि 16 सोडवा. नीट गेलेला आहे. 1, 2, 7, 14. 16, 1, 2, 4, 8, 16. सामायिक सांगा.
एक आणि दोन आहे. एक सामायिक आहे, दोन सामायिक आहे, म्हणजे ही सहमूळ संख्या नाही. हे आहे सहमूळ आहे, सहमूळ आहे. एवढंच आहे सहमूळ म्हणजे बा, इतर काही नियम नाहीत त्यासाठी. एक सामायिक असेल तर सहमूळ आहे, एक पेक्षा जास्त सहमूळ नाही. हा ना. एवढंच आहे सहमूळ. चला आता बाय.